नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत होमगार्ड ड्यूटी का सोडतात आणि सोडायची की नाही. होमगार्ड ही कायमची सरकारी नोकरी नसते, त्यामुळे अनेक लोक काही दिवसांनी ड्यूटी सोडतात. त्याचं पहिलं कारण जे आहे ते पहिलं कारण असतं यामध्ये फिक्स पगार नसतो. आता हा जो विषय आहे हा विषय महत्त्वाचा आहे, कारण की बरेचसे होमगार्ड ही नोकरी सोडतात. त्याचे जे काही कारणं आहेत ते कारणं नेमके काय आहेत त्यामधले काही कारणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिले कारण असतो की फिक्स पगार नसतो. होमगार्डला महिन्याचा पगार नसतो, फक्त ड्यूटी असेल तेव्हाच पैसे मिळतात. म्हणजे बंदोबस्त ज्यावेळेस तुमचा लागेल, ज्यावेळेस तुमचा बंदोबस्त असेल त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी त्या दिवसाचे पैसे त्या ठिकाणी मिळतात, वेतन तुम्हाला मिळते. पहिले कारण जे आहे ते फिक्स पगार नसतो. दुसरे कारण काय आहे तर ड्यूटी नियमित नसते. कधी ड्यूटी असते तर कधी नसते, त्यामुळे उत्पन्न कमी होते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही आहे की 1 महिना किंवा 2 महिने किंवा 6 महिने तुम्हाला कंटिन्यूअस त्या ठिकाणी ड्यूटी मिळेल असं कुठलंही त्या ठिकाणी ठोस साधन नाही आहे. अशा प्रकारे ड्यूटी नियमित नसते, हे दुसरं कारण आहे होमगार्ड विद्यार्थी जे काही सोडतात त्याचं. तिसरं कारण काय आहे तर दुसरी नोकरी त्या ठिकाणी मिळते. होमगार्डमध्ये काम करत असताना काही लोकांना पोलीस किंवा प्रायव्हेट नोकरी मिळाली की ते होमगार्ड सोडतात, हे त्याचं तिसरं कारण आहे. चौथं कारण आहे की काम कठीण असतं, जसं की उन्हात उभं राहणं, ट्रॅफिक ड्यूटी त्या ठिकाणी असते, बंदोबस्त, यामुळे काही लोक सोडतात. ड्यूटी ही कठीण असतेच, कारण की पोलिसांसोबत ती ड्यूटी असते, त्या कारणामुळे ड्यूटी कठीण आहे. शारीरिक मेहनतसुद्धा त्यामध्ये आहे, परंतु जेवढा त्या ठिकाणी मोबदला मिळायला पाहिजे तेवढा मोबदला त्या ठिकाणी मिळत नाही, ही एक शोकांतिका त्या ठिकाणी आहे. आणि तेच चौथं कारण आहे की काम त्या ठिकाणी कठीण असतं. पाचवं कारण काय आहे तर वयाची या ठिकाणी मर्यादा असतं. वय वाढल्यानंतर होमगार्ड सोडावे लागते. जसं जसं रिटायरमेंट एज आहे तशा प्रकारे त्याची वयोमर्यादा आहे. ते वयोमर्यादा संपल्यानंतर त्या ठिकाणी होमगार्ड हे सोडावं लागते. आता यामध्ये त्यांनी सल्ला दिलेला आहे, एक प्रकारे हा लेख आहे, शेवटी एक सल्ला आहे. जर तुमच्याकडे दुसरी नोकरी नसेल तर होमगार्ड सोडू नका, हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे होमगार्ड संदर्भामधल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही जे काही उमेदवार आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मांडत असतो. त्यामधलाच हा एक विषय आहे की होमगार्डची जी ड्यूटी आहे ही ड्यूटी सोडायची का की सोडायची नाही. अशा प्रकारे जे काही विवंचनेत काही होमगार्ड्स असतील त्यांच्यासाठी एक छोटीशी माहिती या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, याच प्रकारचे ज्या काही समस्या आहेत होमगार्डच्या त्यावरसुद्धा अशा प्रकारचे जे काही लेख आहेत किंवा व्हिडिओज आहेत किंवा माहिती आहे ते आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत राहणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.